तिथे घेऊन ठेवा तर तिथून गेलो येतात. नमस्कार मित्रांनो, मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे ब्लॉग चॅनल. तर मित्रांनो, मी आता जस्ट मांगटणे तलाठीपाडा या ठिकाणी आलेले आहे. तर उषा बालाराम जाधव यांची 3 घरांची सलग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिन्ही सलग एका ठिकाणी होती आणि पूर्णतः जळून खाक झालेले आहे. तर हे बघा, तुम्हाला कसं दिसत असेल, म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या पूर्णतः जळून खाक झालेल्या आहेत. तर तिलेरपाडा मांगटणा तलाठीपाडा इथे आलेला आहे. तर 3 घरं म्हणजे पूर्णतः जळून खाक झालेली आहेत. तर पूर्ण जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या त्या पूर्णतः एकदम जळून गेलेल्या आहेत. आणि निदान आपण स्थानिकांकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊया. हां, तर काका, आता ही 3 घरं पेटलेली आहेत, पूर्ण जळून खाक झालेले आहेत. तर कोण कोण आहे त्याच्यात थोडक्यात जरा समजू द्या मला. महेश वाघे, बरोबर. उषा बाळाराम जाधव, हां हां. प्रवीण बाळाराम जाधव यांची पूर्ण घरं पूर्ण पेटलेले. त्यांचं अन्नधान्य वगैरे सगळं यायचे साडी झाले, सगळं पूर्ण पेटून गेले. जीवनावश्यक वस्तू त्यांच्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही. वगैरे म्हणजे मला फार दुःख होते या गोष्टी. बरोबर, कारण इथे जर सर्व बघणारे आहेत पण काहीच करू शकत नाही. तर ह्याच्या जे निदान म्हणजे कसं लाईटचा शॉर्ट सर्किट झाला असा एक असा अंदाज आहे. अंदाज आहे. तर खूप वाईट वाटतं. तर हे आपले स्थानिक वारकड पाड्यातले राजू वारकड यांनी सुद्धा भरपूर मदत. आणि बघा, आता त्यांनी विझवण्याचं सुद्धा काम केले. पूर्ण जी फाटी आहे ती जळून खाक झालेली आहे. ते काढलं ना सगळं, ते जॉईंट पाडलं ना आम्ही. बरोबर, सुभाष सगळं टँकर मागवलं होतं. मग टँकर मागवलं होतं. तर ह्याच्यामध्ये पाण्याचं टँकर सुद्धा मागवलं होतं. पण काही आग जी जास्त असल्यामुळे काहीच त्याचा उपयोग झालेला नाही. तर बघा, तर हे मालकाचं घर पेटलेलं आहे बघा. तर दादा, तुझं नाव कळू दे जरा. प्रवीण बालाराम जाधव. त्यांचं नाव आहे प्रवीण बालाराम जाधव. आणि दुसरे जे हे का, आणि दुसरं कोणाचं आहे घर पेटलेलं आहे ते? उषा बालाराम जाधव. उषा बालाराम जाधव. काय? महेश वाघे. महेश वाघे का?
बालाराम वाघे. चला ये ना बाहेर ये ना. पूर्ण नाव सांगा. महेश गुरुनाथ वाघे. तर पूर्णतः हे घर जळून खाक राहिलेले आहे आणि पूर्ण काहीच राहिलेले नाही ना. अन्नधान्य पूर्ण पेटलं ना, कपडे वगैरे. आणि हे बघा कसे भात वगैरे ते पण पूर्ण जळालेले आहे बघा. जीवनावश्यक वस्तू तर पूर्ण जळून खाकच झालेल्या आहेत. गळ्यातलं होतं का? गळ्यातलं आणि कानातलं होतं. भरलेला होता. पैसे बिशे होतं, देवींचं होतं, पैसे आले दुकानाचं आलं. पैसे अंदाजे सांगू शकता का, म्हणजे किती होते असे? तुमचं मजुरीचं किती जमा केले? मजुरीचं ते 7-8 हजार दुकानाचं सोनं. देवीचं वेगळं ना. कागद पण होते का? हो, कागदपत्र अरे कानातलं म्हणजे काय म्हणजे झुमके होते? असं मोठं होतं ना. कागद दाखव. सगळं म्हणजे आधार कार्ड पण सगळे जळले ना. सगळं रेशन कार्ड. हो ना. काहीच नाही राहिलं. एवढा कागद नाही, सगळं आपल्या घरात राहिला म्हणजे आपण घरातच राहते ना.